नमस्कार. मायक्रोग्रेन्स कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ही मटकी मी काल कोमट पाण्यात भिजवत घातली होती आणि एका फडक्यात बांधून ठेवली होती. त्याला बघा किती मोड आले. आता हे आपण या ट्रेमध्ये, दोन्ही ट्रेमध्ये पसरून ठेवणार आहोत. त्याच्या आधी टिश्यू पेपर घालायचे खाली. दोन्ही ट्रेमध्ये थोडे जास्त घालायचे, म्हणजे कारण आपण माती टाकणारच नाही आहे, या पाण्यावरच हे दोन्ही येणार आहे मायक्रोग्रेन्स. तर टिश्यू पेपरमध्ये जरा पाणी साचवून ठेवायची ताकद असते, म्हणून टिश्यू पेपर खाली टाकायचे असे. याच्यात अजून एखादा टाकू आणि याच्यावर हे मायक्रोग्रेन्सचा असा पातळ थर टाकून ठेवू. कोमट पाण्यात भिजत घातली ना मटकी की चांगले मोड येतात. आधी धुवून घ्यायची आणि मग कोमट, पण गरम नको, कोमट पाण्यामध्ये हे भिजत घातले आणि मग आज उपसले सकाळी. हे बघा, या 2 ट्रेमध्ये आपण मायक्रोग्रेन्स तयार करू. तर हा आजचा आपला दुसरा दिवस आहे. मग मी तुम्हाला आता थोडेसे उगवल्यानंतरच दाखवेल. चौथ्या किंवा 5व्या दिवशी दाखवेल. आता हे फक्त पाणी मारत राहायचं आणि झाकून ठेवायचे नॅपकिनने, आणि रोज सकाळी 2 तास कोवळ्या उन्हात ठेवायचे. आता नंतर मी तुम्हाला दाखवेलच. आपण ओल्या नॅपकिनने झाकून ठेवू 2 दिवस, आणि या नॅपकिनवर थोडं थोडं पाणी मारत राहू. आणि थोडे कशावर तरी ठेवायचे ते स्टँडवर, म्हणजे मग त्याला खालनं पण हवा लागते. आपण आता 4थ्या दिवशी बघू कसे होतात ते, कारण 2 दिवस हे असेच राहणार आहे. फक्त पाणी मारत राहायचं आणि मग त्याला पानं येतील. पानं आल्यावर दाखवते तुम्हाला. हे आपले 5व्या दिवशीचे मायक्रोग्रेन्स तयार झाले. हे बघा किती मस्त हे झालं आहे. त्यांचे मुळं त्यांनी मस्त पकडले. आता उद्या हे काढण्यायोग्य होतील. मी उद्या तुम्हाला परत दाखवते. आज आता मी त्याच्यावर पाणी शिंपडून ठेवून देणार. हे आपले 6व्या दिवशीचे मायक्रोग्रेन्स आहेत. अजून 1 दिवस त्यांना आपण ठेवू, म्हणजे ते आणखीन मोठे होतील थोडेसे, आणि मग उद्या आपण त्यांना कापून घेऊ. आजच्या दिवस राहू देते, हे अजून वाढू देते थोडंसं. हे बघा किती छान झालं आहे. अजून 1 दिवस वाट बघू आणि मग ते खाण्यायोग्य झाले की कापून घेऊ. अजून वाढतील ते. आज पाणी मारते त्याच्यावर आणि तसेच ठेवते. मग उद्या तुम्हाला दाखवते. आज आपला मायक्रोग्रेन्सचा 7वा दिवस आहे. तुम्हाला दिसतच असतील ते. बघा किती वाढले, छान. आज आपण याला काढून घेऊ. काढून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे एका डब्यात घालून. आणि रोज आपण सॅलड करतो ना, त्याच्यावर थोडे थोडे चिरून घालून घ्यायचे.
म्हणजे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. हे बघा किती वाढलेत बघा. आता हे आपण काढून घेऊ. हा जो खालचा टिश्यू पेपर आहे ना तो काढायचा आधी. आणि तो एका ताटात ठेवायचा. आणि मग हे असे वरच्यावर काढून घ्यायचं. सगळे कापून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. हे बघा एवढे मायक्रोग्रीन्स निघाले आणि हे आपण याच्यातनं कापून घेतलंय. याचे आता असे 7-8 भाग करायचे, कारण ते जास्त पण खाल्लेलं चांगलं नसतं. 40 ग्रॅमच्या वर खाऊ नये प्रत्येक व्यक्तीने. तर हे आपलं एवढं सॅलडसाठी बास होतं. तर असं गुंडाळायचं आणि ठेवून द्यायचं एका टिश्यू पेपरमध्ये. माझं हे 7-8 दिवसाचं काम झालं आहे. हे बघा एवढं. हे असं गुंडाळायचं आणि सध्या मी ट्रेमध्ये ठेवलं आहे, पण नंतर मी स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि रोज त्या सॅलडवर थोडं थोडं टाकणार. हे बघा असं एवढं घ्यायचं एका दिवशी 2 माणसांसाठी. हां, जास्त माणसं असले तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. हा आपला मायक्रोग्रीन्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.